नमस्कार सर्वांना, माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज बनणार आहे बघा सुक्कं मटण। त्यासाठी मटण मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। गॅस ऑन करायचा। गॅसवरती मातीचं भांडं ठेवायचं। मातीचं भांडं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये तेल टाकायचं। तेल गरम झालेलं आहे, खडे मसाले टाकायचे। तेजपत्ता टाकायचा। मसाले तेलामध्ये छान भाजून घ्यायचे। हळद टाकायची। तेलामध्ये हळद टाकल्यानं वास छान येतो। मटण टाकायचं। मटणाला तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं। प्लेट ठेवायची झाकून 5 मिनिटं। प्लेटवरती पाणी टाकायचं गरम होण्यासाठी। 5 मिनिटं झालेली आहेत, पाणी गरम झालेलं आहे। मटणाला फिरवून घ्यायचं। मटणातलं सगळं पाणी आटू द्यायचं पहिलेच। मटणाच्या अंगचं जे पाणी सुटते ना, त्याला पूर्ण आटू द्यायचं। मटणातलं पूर्ण पाणी आटलेलं आहे। त्याच्यामध्ये आता प्लेटवर पाणी गरम केलेलं आहे ते टाकून घ्यायचं। झाकण ठेवायचं। सुक्कं मटण बनवण्यासाठी साहित्य काय काय घेतलेलं आहे ते दाखवते। हे सुक्कं खोबरं आहे, भाजून घेतलेलं आहे। हे काळं फूल आहे, याला पण भाजून घेतलेलं आहे। हे कांदा आहे, याला पण भाजून घेतलेला आहे। आल्याचा तुकडा आहे आणि लसूण आहे। पाटा घेतलेला आहे, पाट्यावरती आलं आणि लसूण बारीक करून घ्यायचं। आलं आणि लसूण पाट्यावरती बारीक करून झालेलं आहे। सर्व मसाले आता पाट्यावरती वाटून घ्यायचे। पाट्यावरती वाटलेले मसाले भाजी छान लागते। मसाले वाटण्यासाठी थोडं थोडं पाणी टाकायचं पाट्यावर मसाल्यावरती। मसाले बारीक वाटल्या जातात। पाट्यावरती मसाले वाटून झालेले आहेत, प्लेटमध्ये काढते। मटण शिजत आलेलं आहे बघा, बघू शकता। आता याच्यामध्ये मीठ टाकायचं। अगोदरच मीठ नाही टाकायचं, मटण लवकर शिजत नाही। परतून घ्यायचं। 10 मिनिटं झाकण ठेवायचं। बघा मटण शिजलेलं आहे, बघू शकता। मटण सुक्का बनवण्यासाठी गॅस ऑन करूता। गॅसवरती कढई ठेवायची। कढई गरम झालेली आहे, तेल टाकायचं। तेल गरम झालेलं आहे, जिरं टाकायचं। अद्रक लसूणची पेस्ट परतून घ्यायचं। अद्रक लसूणच्या पेस्टला लालसर होईपर्यंत परतवायचं। 1 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच काळा मसाला, पाट्यावर वाटलेला मसाला। मसाल्याला तेलामध्ये छान भाजायचं तेल सुटेपर्यंत। थोडं मीठ, थोडी हळद परतून घ्यायचं। मटणाचं पाणी, शिजवलेलं मटण परतून घ्यायचं। वरतून थोडा कोथिंबीर टाकायचा, परतून घ्यायचं। बघा सुक्कं मटण बनवून तयार झालेलं आहे। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा पाट्यावर वाटलेल्या मसाल्यामध्ये बनवलेलं सुक्कं मटण कसं झालं ते।